आरक्षण दिलेलं आहे तरी देखील ते वारंवार फडणवीसांचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका करतायत, अभद्र शब्दात बोलतायत किंवा आरवाच्या शब्दात बोलतायत. बघा, आपल्या कोकणामध्ये ना एक म्हण आहे, ज्या झाडावर आंबे असतात ना तिथे दगड मारली जातात. म्हणून फडणवीस साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आज महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊच शकत नाही. ज्या व्यक्तीने मराठा समाजाला आतापर्यंत सगळ्या पद्धतीचा न्याय दिलाय, फक्त आरक्षण नाही, महामंडळांच्या विविध आर्थिक महामंडळांच्या माध्यमातून किती लाभार्थी तयार केले जरा विचारा. मग सारथीच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं हे जरा यादी काढा. म्हणून हे सगळा न्याय अगर ज्या व्यक्तीने आपल्याला दिला असेल तर मग तुम्ही कुठल्या पद्धतीने फडणवीस साहेबांना जबाबदार धरता? जो देणार आहे त्याला कसं जबाबदार धरू शकता तुम्ही? उलट ज्यांनी आतापर्यंत दिलं नाही, ज्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाला फसवलं त्यांच्या अंगावर गेलं पाहिजे, त्यांच्या नावाने खरी फोडली पाहिजे. ज्या माणसाने आपल्याला काही दिलेलं आहे त्यांना कसं आपण जबाबदार धरू शकतो? त्यांच्याबद्दल आपण कसं शिवीशाप वापरू शकतो?